कोणाला वाटलं नव्हतं. काल आम्ही एकत्र कॅबिनेटमध्ये होतो आणि उद्याची सकाळ दादांची अशी उजडेल, कोणाला वाटलं नव्हतं. हे फार दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक प्रशासनामध्ये अत्यंत अनुभव असणार, प्रशासनामध्ये एक प्रभुत्व असणार, एक अनुभवी नेता अचानक आपल्यातून गेला. पण दुःख आहे, हे दुःख 3 दिवस दुखवटा होता, पूर्ण राज्याला दुखवटा होता. पण हे दुःख बाजूला सारून त्यांचे आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले. कारण शेवटी कोणताही नेता गेला तर तो नेहमी हे सांगत असतो की आपल्या कर्तव्यापासून आपण कधीही मागे हटायचं नाही, किती संकट आलं. माझे स्वतःचे वडील वारले, 3ऱ्या दिवशी मला कामाला जावं लागलं. माझी आजी वारली, 2ऱ्या दिवशी काहीतरी इलेक्शन होती, मला प्रचाराला जावं लागलं. माणसाला राजकारणामध्ये बाहेरून दिसतं की अरे यांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड आहेत, हे तर विमानाने फिरतात, हेलिकॉप्टरने फिरतात. तुम्हाला काय माहितीये की त्या विमानाने आम्ही का फिरतो, हेलिकॉप्टरने का फिरतो? कारण आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असतं, जास्तीत जास्त काम करायचं. आज सकाळपासून माझी आई देवपाण्यात घालून बसली. पंकजा विमानाने गेली, हेलिकॉप्टरने गेली, तिने सुखरूप पोचावं, तिच्या जीवाला तेवढी काळजी वाटत होती. कारण शेवटी त्याची ती पण बाजू असते, कुठलाही अशी वेळ कोणावरही येऊ नये. पण आज कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी पक्ष सर्व गोष्टी बाजूला ठेवून कामाला लागलेला आहे. या माझ्या कार्यकर्त्यांच्या बाजूने तुम्ही सर्वजण उभं राहा. सकाळी सकाळी उठून मस्त कब्बशीमध्ये चहा प्या, देवासमोर नारळ फोडा आणि महालक्ष्मीचं कमळ लक्षात ठेवा. कमळावर विराजमान महालक्ष्मी येत असते. मला वाटतं की आमच्या कमळावर विराजमान महालक्ष्मी देशभरामध्ये येत आहे. वंचितांचं, पीडितांचं, जे लोकांचे आवाज बनण्याचं काम मुंडे साहेब नेहमी म्हणायचे की मी वंचितांचा वाणी आणि वाली आहे, पीडितांचा वाणी आणि वाली आहे. तसंच त्यांचा वाणी आणि वाली बनण्यासाठी सत्ता हे सर्वात मोठं आयुध आहे. सत्तेशिवाय सेवा शक्य होत नाही. सत्तेतच आपण सामान्य माणसाचं, सर्वांचं भलं करू शकतो. इथे भेदभाव नाहीये. लोक म्हणतात की भारतीय जनता पार्टी आहे, हे धर्म अंध आहे, हे धर्माच्या विरोधात आहे. असं काही नाहीये. मला सांगा बरं, आता जेव्हा जनधन योजना आली, सगळ्यांचे अकाउंट उघडले, आता शेतकरी सन्मान योजना, काही ग्रामीण भागाचे लोक आहेत, 12,000 रुपये वर्षाला येतात. ते काही जात विचारून येतात का? प्रत्येकाला सारखेच येतात. ही लाडकी बहीण आहे, ती विचारते का बाबा तू कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे, तू कोण आहे? ती विचारत नाही. ती लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये येतं. इथे आपा असेल नाही तर ताई असेल, दादा असेल नाही तर भाई असेल, सर्वांना सारखा न्याय आहे. या देशाच्या प्रत्येक नागरिकाला चांगलं जीवन, अन्न, वस्त्र, निवारा याच्या पलीकडे जाऊन एक चांगलं जीवन जगण्याची, चांगले स्वप्न उपभोगण्याची आणि उडण्यासाठी एक आकाश देण्याची संकल्पना आमच्या नेतृत्वाची आहे. ती यशस्वी करायची असेल तर दिल्ली ते गल्ली सत्ता एक हाती असली पाहिजे. जसं मी नेहमी उदाहरण देते की एक मोठी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या वर एक मोठी टाकी आहे, टाकी पाण्याने भरलेली आहे. बिल्डिंगच्या सगळ्यात तळमजल्यावर आपण नळासमोर बकेट ठेवलेली आहे, पण पाणी काही येत नाहीये. का येत नाही? जर बिल्डरनी हौदापासून, टाकीपासून नळापर्यंत पाईपलाईनच नाही केली तर तुमच्या बादलीत कसं पाणी येईल? तुम्ही किती वेळ उभे राहिले, एका पायावर तपश्चर्या केली तरी ते येणार नाही. पाणी येईल ती पाईपलाईनमुळे. त्यामुळे आमचे दिल्लीतले मोदीजी, मुंबईतले आमचे देवेंद्रजी, हे आपल्या सगळ्या योजना टाकी भरून ठेवलेल्या आहेत. त्या तुमच्या बादलीमध्ये नळातून पोचायच्या असतील तर ही जिल्हा परिषदची पाईपलाईन तुम्हाला करावीच लागेल, असा माझा तुम्हाला आग्रह. म्हणून खास करून लाडके बहिणी आणि लाडके मेहुणे, मुख्यमंत्र्याचे मेहुणे आहेत बाबा तुम्ही. जोरो काय म्हणतात ते, बहिणीचा नवरा, सॉरी बहिणीचा, बरोबर आहे ना, बहिणीचा नवरा म्हणजे जावाई झाला, मेहुणा झाला, त्याला तर खूप घाबरावं लागतं. त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की यांचाच भाव आहे, तुमचा जास्त भाव आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना मी सांगते, माझ्या बहिणींना, तुम्ही बघता टीव्हीवर मला, युट्यूब बघता, काय बघता, काय करते मी? काम करते. सकाळी माझी कशाने सुरुवात होते? पूजा. मी बघता तुम्ही, बरोबर आहे, माझे सबस्क्रायबर वाढले पाहिजे प्रत्येक सभेत. ही पूजा मी माझी बघता, ही पूजा करते. मी अंधश्रद्धाळू नाहीये. गोपीनाथ मुंडे साहेबांचा गणपती दूध पित नव्हता. मी अंधश्रद्धाळू नाहीये. पण श्रद्धा माणसाला माणूस राहण्यासाठी मदत करते. श्रद्धा माणसाला चांगला विचार करण्यासाठी मदत करते. आणि म्हणून श्रद्धाळू राहायला पाहिजे. म्हणजे कठीण काळामध्ये
आपली नीतिमत्ता डगबगत नाही आणि चांगल्या काळामध्ये आपल्या मनाला अहंकार स्पर्शत नाही, म्हणून श्रद्धा आवश्यक आहे. म्हणून मी सकाळी पूजा करते. तसं तुम्ही सकाळी उठा 7 तारखेला, छान पूजा करा, स्नान वगैरे करून पूजा करा, सुंदर खमंग नाश्ता बनवा, असा दरवळला पाहिजे सुगंध. नवऱ्याने विचारलं पाहिजे, पोरांनी विचारलं मम्मी आज काय बनवलंय, आज काय बनवलंयस तू, नवऱ्याने विचारलं पाहिजे. खूप चांगलं मी बनवलंय पण आता मिळणार नाही, आधी मतदान करा, माझ्या भावाला करा, तर मी तुम्हाला हे नाश्ता देईन. कारण तुम्ही ठरवलं तर काहीही बदलू शकतं. तुम्ही साक्षात देवी स्वरूप आहात. तुम्ही रुसून कुठे डोंगरात बसल्या तर देवाला यावंच लागतं शोधत. त्यामुळे तुमचा तो पॉवर त्या दिवशी वापरा आणि सांगा माझ्या भावाला मतदान केलं तर नाश्ता मिळेल. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्या जणी आपल्या परिवारासकट भारतीय जनता पार्टी आणि आमच्या पुरस्कृत उमेदवारांना प्रचंड प्रचंड मताने विजयी करा. तुमच्या विकासाची ग्वाही आम्ही देऊ असे या निमित्ताने मी तुम्हाला सांगते आणि तुम्हा सर्वांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.